मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2 असे महत्त्वाचे प्रश्न आहे, ज्यांची उत्तरं तुम्हाला होय द्यायची का नाही द्यायची. इथं तुम्हाला 2 प्रश्न पाहायला मिळतात. एक पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय करायचं आहे का नाही करायचं आहे. परत दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. या प्रश्नाचं उत्तर होय करायचं आहे का नाही. या दोघी प्रश्नांचं उत्तरमध्ये जेव्हा महिला KYC करताय तर तिथं खूप चुका होत आहे. खूप सारे कमेंट आले, इंस्टाग्रामवर पण मेसेज आले मला. तर या दोघी प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. तर यांची उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रोसेससाठी जो पूर्ण चार्ट आला होता GRमध्ये, तर तो चार्ट तुमच्यासमोर आहे. तर इथं तुम्ही नेऊ शकता. बघा, या लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग निवडा असा एक ऑप्शन येतो. त्याच्या खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे. तर तिथं लिहिलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही यूट्यूबवरती पण पाहिलं असेल आणि KYC करताना खूप महिलांना असं वाटतं आहे की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, हे सरकारकडनंच चुकलेलं आहे. हा प्रश्नच चुकलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुमची काही चुकी नाही. तर महिलांना असं वाटतं आहे हा प्रश्न वाचल्यानंतर की त्या असं उत्तर देत आहे की आमच्या परिवारामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही आहे बाबा, किंवा आमच्या घरात कोणीही पेन्शन घेत नाही, निवृत्ती वेतन घेत नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर ते काय करत आहे, नाही, म्हणजे नाही घेत भाऊ, आमच्याकडे नोकरीला कोणी नाही आहे किंवा पेन्शन घेत नाही असा पर्याय निवडत आहे. पण तुम्हाला इथं होय निवडायचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न चुकलेला आहे सरकारकडनं. ठीक आहे, याच्याबद्दल आम्ही सरकारला मेसेज केले आहे, ट्विटरला टॅग केलेले आहे आणि त्याच्याबद्दल सरकार लवकरच काहीतरी नियोजन करेल. आणि दुसरा प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर इथं पण तुम्हाला होयच करायचं आहे. ठीक आहे, तर इथं पण तुम्हाला होयच करायचं आहे की त्यांना सांगायचं आहे की हो बाबा, माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर इथं नाही असं नाही निवडायचं आहे. तुम्ही जर नाही निवडलं तर तुम्ही बाद होणार, सगळ्यांना कोणालाच योजनेचा लाभ मिळणार नाही. तर इथं तुम्हाला होय निवडायचं आहे. ठीक आहे, दोघी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होयच निवडायची, कारण की हा प्रश्नच चुकलेला आहे सरकारकडनं. इथं तुमची चूक नाही. पण जर कोणी चुकून जर असं लिहिलं असेल की माझ्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी आहे आणि कर्मचारी नाही आणि निवृत्तीवेतनही घेत नाही, इथं जर तुम्ही नाही निवडलं तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. ठीक आहे, या दोघी प्रश्नांमधून कुठलंही उत्तर जर तुमचं चुकलं असेल, नाहीच्या जागी होय झालं असेल किंवा होयच्या जागी नाही झालं असेल, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या हजबंडचा जो आधार कार्ड नंबर दिला आहे त्याच्यावरती तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. कारण की तुमच्या घरातला कमावणारा व्यक्ती कोण आहे, एक तर तुमचे वडील असतील किंवा तुमचे हजबंड असतील. तर त्यांच्याच व्हेरिफिकेशननुसार तुमची ही जी योजना आहे, ही योजनेचा तुम्हाला लाभ द्यायचा की नाही हे ते डिसाईड करतील. कोण? महाराष्ट्र सरकार. तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तुमच्या हजबंड किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्डच्या व्हेरिफिकेशननंतर. सरकारकडे तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या हजबंडचा आधार कार्ड नंबर चालला गेला आहे आणि ते त्यांचं व्हेरिफिकेशन करतील आणि त्यानंतरच तुम्हाला पुढे या योजनेमध्ये लाभार्थी ठेवायचं की योजनेत बाहेर करायचं, हा आता निर्णय कोणाकडे? सरकारकडे. तर तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही आहे. आता तुमची जी KYC झाली ती झाली, जसं झालं तसं झालं. आणि ज्यांची नाही झाली, ठीक आहे, ज्यांची KYC अजून झाली नाही त्यांनी या दोघी प्रश्नांची उत्तरं होय द्यायची. ठीक आहे, याच्यामध्ये तुमची चूक नाही आहे. मी पुन्हा सांगतो, या प्रश्न सरकारकडनं चुकलेला आहे. त्यांनी असं लिहायला पाहिलं होतं की तुमच्या कुटुंबातील कोणी, म्हणजे हा प्रश्न त्यांच्याकडनं खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा त्यांनीच चुकवलेला आहे. तर इथं त्या डायरेक्ट आपल्याला सिम्पल म्हणजे एवढ्या सोप्या भाषेमध्ये लिहायला पाहिलं होतं की डायरेक्ट आपण तिथं नाही केलं असतं. ठीक आहे, की बाबा आमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे, दुसरं, माझ्या कुटुंबात केवळ एक विवाहित महिला आहे आणि एक अविवाहित महिला आहे जी या योजनेचा लाभ घेत आहे. ठीक आहे, होय, बस. हे असे सिंपल प्रश्न पाहिजे होते, पण इथं सरकारने घोळ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. आता जे झालं ते झालं आणि ज्यांची बाकी त्यांनी दोघी पर्याय होय निवडायचे. ठीक आहे,
तर या 2 प्रश्नांसाठी मला खूप कमेंट येत होते आणि एक प्रश्न की माझ्या वडील वारले आणि माझे हजबंड पण नाही आहे, तर मी काय करू? तर याबद्दल प्लीज आमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. सरकारला आम्ही हा प्रश्न विचारला आहे, टॅग केला आहे. त्यांच्याकडनं काय रिप्लाय येईल तर मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने तुमची 100% मदत करेल. तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. तर आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तर लाडकी बहीण योजनेची अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.